विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसगर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एमएसटी सीईटी व्यतिरिक्त अजून अशा कुठल्या एक्झामिनेशन आहेत की ज्या एक्झामिनेशन आपल्याला देणं गरजेचं आहे किंवा एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून या एक्झामला आपलं ठेवणं गरजेचं आहे। आता हा अल्टरनेटिव्ह ऑप्शन मी का म्हणत आहे, लक्षात घ्यायचं सर्वात महत्त्वाची गोष्ट की जेवढेही विद्यार्थी एमएसटी सीईटी एक्झाम देत असतात या सर्वच विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की माझी 12वी बोर्ड एक्झाम झाल्यानंतर आणि माझा एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर मला महाराष्ट्रातील टॉप मधलं टॉप इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळायला पाहिजे, असं प्रत्येक विद्यार्थी पालकांना वाटतं। हे स्वप्न खरंच पाहिलं असतं किती विद्यार्थ्याचं या ठिकाणी सातत्यामध्ये उतरतं, फक्त या ठिकाणी काही विद्यार्थ्याचं स्वप्न उतरत असतं। मग आता विद्यार्थ्याला त्यावेळेस प्रश्न पडतो की कदाचित मी अदर कुठली एक्झाम दिली असती तर मला त्या कम्पेरेटिव्ह एखादं चांगलं कॉलेज मिळालं असतं। कारण कम्पेरेटिव्ह का म्हणतो, कारण लक्षात घ्या की जे आपली जेई मेन्स असेल अथवा एमएसटी सीईटी एक्झाम असेल या एक्झाम वरतीच आपलं पूर्ण भवितव्य नाहीये किंवा या एक्झाम मध्येच आपला रिझल्ट चांगला आला म्हणजेच आपण या ठिकाणी खूप चांगले स्टुडंट्स आहोत किंवा गुड स्टुडंट्स आहोत आपण असं कन्सिडर करू शकत नाही किंवा या एक्झाम वरतीच आपलं सर्व भविष्य डिपेंड आहे असे आपण म्हणू शकत नाही। कारण यामध्ये पाहिलं असता बरेच असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना, कारण दरवर्षीचा एक अनुभव आहे आमचा की दिवाळीपासून पेड काउन्सिलिंगसाठी विद्यार्थी जॉईन होतात। मी या विद्यार्थ्याचा ज्यावेळेस आम्ही 10चे मार्क्स पाहतो 92, 95 ऍटलीस्ट 88 अबोव्ह असतात आणि ज्या आपल्या 12च्या तुमच्या क्लासेसच्या एक्झाम असतात किंवा काही विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम्स देतात या एक्झामचे सुद्धा मार्क्स पाहिले असतात, हे मार्क्स सुद्धा आपल्याला बऱ्याच चांगल्या प्रमाणात दिसून येतात। मग प्रश्न काय येतो या ठिकाणी की मार्क्स सगळे चांगले येतात, मग ज्यावेळेस विद्यार्थी सीईटी देतो, ज्यावेळेस विद्यार्थी जेई मेन्स एक्झाम देतो त्या ठिकाणी सडनली याच विद्यार्थ्याचा एवढा पर्सेंटाइल कमी का येतो आणि कमी आल्यानंतर विद्यार्थी आणि पालक विचार करण्यास या ठिकाणी चालू करतात की या ठिकाणी एवढ्या कमी पर्सेंटाइलला आपण ऍडमिशन बाय मेरिट तर या ठिकाणी चांगलं कॉलेज अथवा त्या चांगल्या कॉलेजची ब्रांच मिळू शकत नाही, मग आपण बाय मॅनेजमेंट जायचंय का? मग या ठिकाणी विद्यार्थी पालकाची त्यावेळेस धावपळ चालू होते। मग आपल्यासोबत हा प्रकार होऊ नये या अनुषंगाने स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर दरवर्षी प्रयत्न करतं की जेवढा प्रयत्न असेल विद्यार्थ्याला आम्हाला बाय मेरिट ऍडमिशन मिळवून द्यायचा तेवढा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो। पण जर कदाचित विद्यार्थ्याला बाय मेरिट मिळत नसेल पण एखादं चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रांचेस पाहिजे आणि ते पण मॅनेजमेंटची तयारी असेल तर मग आम्ही त्या विद्यार्थ्याला शेवटचं ऑप्शन आम्ही ते सजेस्ट करत असतो। पण जेवढा आमचा प्रयत्न आहे ते तुम्हाला बाय मेरिटच ऍडमिशन देण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी तुम्ही सेकंड स्लाइड मध्ये पाहू शकतात की जसं मी मगाशी काही गोष्ट मध्ये बोललो की महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेज, आता एकंदरीत महाराष्ट्रातील टॉप 10 कॉलेजची तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट दिसत आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्याला या टॉप 10 कॉलेजमध्ये आणि या टॉप 10 मध्येच अजून आपल्याला या ठिकाणी टॉप ब्रांच मध्ये ऍडमिशन मिळवायचं, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे का? नाही, मे बी नाहीच त्यामध्ये। तर मग या विद्यार्थ्यासाठी जर आपण विचार केला हे कॉलेजचे स्वप्न आहेत पण एमएसटी सीईटीच्या माध्यमातून अथवा जेईच्या माध्यमातून पूर्ण होत नाहीत, मग याच्यासाठी काय अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे का आपल्याकडे? मग हा अल्टरनेटिव्ह ऑप्शन बद्दलच तुम्हाला मी या ठिकाणी माहिती देणार आहे। तत्पूर्वी 2 मिनिट वेळ घेईल। बरेच विद्यार्थी असे आहेत की दरवर्षी आम्ही एक पाहिलं की ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया चालू होती त्यावेळेस पेड काउन्सिलिंगची इन्क्वायरी असते किंवा पेड काउन्सिलिंगला आपल्याकडे जॉईन करत असतात, पण त्यावेळेपर्यंत आपले ऑलमोस्ट रजिस्ट्रेशन क्लोज होतं, ते दरवर्षीच आहे। तर याही वर्षी आपलं त्यापेक्षा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे। त्या अनुषंगाने विद्यार्थी पालकांना, ज्या विद्यार्थ्याला आम्ही पर्सनल काउन्सिलिंग अथवा पेड काउन्सिलिंग आमची देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यासाठी आपण स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर ची एक या ठिकाणी मार्गदर्शक पुस्तिका आपण देत आहोत। त्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये एकंदरीत विद्यार्थी पालकांना पूर्ण तुम्हाला जवळपास 19 कंटेंट आम्ही दिले, त्यामध्ये महाराष्ट्रातील 140 प्लस टॉप कॉलेजची लिस्ट तुम्हाला मिळत आहे। टॉप कॉलेजची लिस्ट म्हणजे काय की त्या कॉलेजेसचा, प्रत्येक कॉलेजचा कॉलेज कोड, कॉलेजची युनिव्हर्सिटी काय आहे, कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे, त्या कॉलेजचा ब्रांच वाईज कट ऑफ काय आहे, त्यानंतर तुमचं जर पाहिलं असता IIT, NIT, IIIT सोबतच महाराष्ट्रातील डीम युनिव्हर्सिटी या सर्व गोष्टी तुम्हाला बाय कॅटेगरी, बाय फी स्ट्रक्चर, हॉस्टेल फॅसिलिटी आहे का नाही, ते कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे पाहिलं असता 2024 मध्ये अजून कोणत्या नवीन ब्रांचेस टॉप मध्ये आल्या, जसे की
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहेत, अशा कुठल्या ब्रांचेसची या ठिकाणी स्थापना झाली आहे, अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन आणि सोबतच बुकच्या शेवटच्या पानावरती जसं मी तुम्हाला आज MST CET व्यतिरिक्त अदर कुठल्या एक्झामिनेशन आहेत याबद्दल माहिती देतोय, तसंच जवळपास 52 एक्झाम म्हणजे 52 एक्झामिनेशन आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला देता येतील असा एक्झामिनेशनचा चार्ट सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल करून देण्यात आला आहे. तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत की ज्याही विद्यार्थ्याला वाटत असेल की आपल्याला थोडाफार फायदा होऊ शकतो, असे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपचे खाली नंबर आहेत, त्यावरती तुम्ही बुक बाय करू शकतात. बुक तुम्हाला सध्याच्या परिस्थितीला आपण फक्त हार्ड कॉपी या ठिकाणी देत आहोत आणि ते आपण कुठल्या जरी जिल्ह्यात असेल ते आपल्याला बाय कुरिअर या ठिकाणी आम्ही पोहोचवत आहोत. ठीक आहे. सोबत अजून एक महत्वपूर्ण अपडेट देईल, ज्याही विद्यार्थ्याला जे काही मी नंबर ऑफ एक्झाम आता सांगितल्या त्या एक्झामची आपण PDF ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण दिली आहे. ज्याही विद्यार्थ्याला अजून हवी असेल तर आपण दर 7 दिवसाला ते एक्झामिनेशनची PDF पोस्ट करणार. तर आपली इच्छा असेल तर आपण ग्रुप जॉईन करा आणि त्या ग्रुपवरची जे काय अपडेट आहे तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी सध्याला प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे. तर आता सेंट्रल काउन्सिलिंग, आता जे विद्यार्थी MST CET एक्झाम देतात ऑलमोस्ट 60% स्टुडंट JEE एक्झाम्स पण देतात. या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, GFTI अशा एक्झामिनेशनसाठी विद्यार्थी पात्र राहण्यासाठी प्रयत्न करतात. आणि सोबत जर पाहिलं असता या तिन्हीचा जर आपण विचार केला किंवा आपण चारही जर या ठिकाणी कोर्सेसचा विचार केला, यामध्ये नियर अबाउट 59,937 या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत. पण याही ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची सर्वात मोठी अडचण आहे. जर तुम्ही पाहिलं असेल किंवा एक जर थोडस निदर्शन जर व्यवस्थित गेलं असतात तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये 75+ मार्क घेणं खूप मोठी या ठिकाणी कसरत आहे. पण तेच जर तुमचा इंटरमिडिएट बोर्ड असेल अथवा CBSE बोर्ड असेल तर यामध्ये विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळतात. पण जो आपला HSC स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याला 75+ मार्क मिळत नाहीत. यामध्ये विद्यार्थ्यांना जे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येतात त्या सुद्धा मिस होऊन जातात बिकॉज ऑफ बोर्ड मध्ये तुमचे लो पर्सेंटेजमुळे. याबद्दल मी MST CET वरती कुठले कॉलेज मिळणार आहेत, JEE वरती कोणते कॉलेज मिळू शकतात याबद्दल सुद्धा तुम्हाला मी सेपरेट एक व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे. पण तत्पूर्वी एक सांगायचं तात्पर्य असं होतं की जर तुम्हाला या ठिकाणी 75+ मार्क मिळत नसतील तर तुम्हाला सेकंड जो ऑप्शन शिल्लक राहत असतो विद्यार्थ्यांना, तो सेकंड ऑप्शन असतो आपला स्टेट ऑफ महाराष्ट्र मधले MST CET. आता MST CET साठी विद्यार्थी तर प्रयत्न करत आहेत, पण विद्यार्थी प्रयत्न करत असताना सध्या जे एक वातावरण तयार आहे त्या वातावरणात विद्यार्थी फक्त MCQचा विचार करतात. म्हणजे एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑब्जेक्टिव्ह आणि त्याला आपल्याला फक्त क्लिक करून यायचं आहे. पण मॅक्झिमम विद्यार्थी बोर्डला विसरून जातात की बोर्ड मध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तरच आपण या एक्झामसाठी पार्टिसिपेट करू शकतो. जसं की मग सांगितल्याप्रमाणे JEE मेन्सला 75% आहे, तसाच बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला हा क्रायटेरिया जर आपण पाहिला असता, हा क्रायटेरिया तुम्हाला जर कॅटेगरी स्टुडंट्स असेल तर 40% आहे आणि जर जनरल कॅन्डिडेट असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी 45% क्रायटेरिया आहे. लक्षात घ्या, हा जो क्रायटेरिया फुलफिल होत असेल तरच आपण पुढील कोर्सेससाठी इलिजिबल आहे. लक्षात घ्या, 300 मार्कापैकी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ जनरल कॅटेगरी 135 मार्क असणं आवश्यकच आहे. नसेल केमिस्ट्री वगळून तुम्ही ऍडिशनल व्होकेशनल सब्जेक्ट ऍड करू शकता. तर होत असेल 135 तर इलिजिबल आहे, नसेल तर नाही. दुसरा क्रायटेरिया जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी 120 मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ अथवा केमिस्ट्री वगळून व्होकेशनल सब्जेक्ट जरी होत असेल तर आपण इलिजिबल आहात, अन्यथा नाही. नेक्स्ट आहे तुमचं पर्सेंटाइल वर्सेस मार्क्स. आता यामध्ये सर्वात महत्वाचे कन्फ्युजन विद्यार्थी दरवर्षी होते की CET पेपर खूप चांगला जातो, मार्क्स पण चांगले येतात, पण ज्या दिवशी आपला रिझल्ट लागतो त्या दिवशी आपलं पर्सेंटाइल येतं आउट ऑफ 100. पेपर असतो 200 मार्क्सला, पण पर्सेंटाइल येतं आउट ऑफ 100. जे पर्सेंटाइल येते ते बऱ्यापैकी कुठंच विद्यार्थ्याचं मॅच करत नाही. दरवर्षी विद्यार्थी पालकांच्या कंप्लेंट्स असेल, सर पेपर तर खूप चांगला गेलाय, खूप चांगला सोडवलाय, पण आमचं पर्सेंटाइल काय आम्हाला जसं आम्ही पेपर सोडवला त्याच्या एक्सपेक्टेशन अनुसार पर्सेंटाइल नाहीये. ठीक आहे, ऑब्जेक्शन घेण्यासाठी विंडो पण ओपन होते, पण पाहिलं असतं याच्यामध्ये खास कोणाचा बदल झालेला दिसून आलेला नाहीये. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला
अल्टरनेटिव्ह ऑप्शन आपल्यासाठी बॅकअपला असणं खूप जास्त महत्त्वाचं. आता मी प्रत्येक अल्टरनेटिव्ह ऑप्शन बद्दल तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे आणि या इन्फॉर्मेशन नंतर लक्षात घ्यायचंय प्रत्येक ऑप्शनचा इन डिटेल इन्फॉर्मेशन. इन डिटेल यानी की प्रत्येक गोष्टी एक्झामचा सिलेबस, किती मार्काचं एक्झामिनेशन आहे, किती मुलं सिलेक्शन होत असतात आणि त्या सिलेक्शन मध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी स्ट्रक्चर काय असतं, त्या सगळ्या इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणारच आहे. तर या ठिकाणी आपण दोन गोष्टीत कन्सिडर केलंय, काही सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत आणि काही आपल्या स्टेटच्या एक्झाम्स आहेत. तर सध्या आपण सेंट्रलच्या काही टॉप एक्झाम बद्दल आपण माहिती घेऊया. सीयूईटी हे पण एक्झामिनेशन खूप महत्वाचे आहे. जसं की आपले जेई नंतर दुसरी एक्झाम जो आहे ते सीयूईटी की जवळपास 250 युनिव्हर्सिटीसाठी हे एक्झाम होत असते. याच्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग येतं, आर्किटेक्चर येतं, बऱ्याचपैकी लँग्वेजेस कोर्सेस येतात किंवा फूड टेक्नॉलॉजी, फूड सायन्स किंवा या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्सचे सुद्धा कोर्सेस तुम्हाला सीयूटी मध्ये देता येतात. म्हणजे पहिली मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम सीयूटी. नेक्स्ट या ठिकाणी सीयूटीच्या पुढे सुद्धा आपण आयसरला ठेवू शकतो, पण नंबर ऑफ इन्स्टिट्यूट कमी असल्यामुळे आपण ह्याला फक्त 2 नंबरला ठेवला. दोन्ही जर कंपॅरिझन विचार केला तर आयसर एक आपल्या भारतातली जर जेईच्या कम्पिटेटिव्ह एक्झाम विचार केली तर त्या लेवलची एक्झाम आहे. आयसर सुद्धा तुम्हाला खूप चांगली एक्झामिनेशन असेल तर त्यासाठीचा सुद्धा तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे. आयसरचे सुद्धा फॉर्म या ठिकाणी काही दिवसानंतर या ठिकाणी सुरुवात होतील. नंतरची एक्झाम आहे नेक्स्ट एक्झाम. आता नेक्स्ट एक्झाम बद्दल जर सांगायचं म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासून मॅथमॅटिक्स सब्जेक्ट मध्ये खूप आवड आहे किंवा मॅथ वरती खूप जबरदस्त कमांड आहे तर या नेक्स्ट एक्झामचा तुम्ही विचार करू शकता. यामध्ये गव्हर्नमेंट बेनिफिट्स पण खूप जास्त आहेत आणि फीस जर पाहायला तर कमी आहे. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की प्लेसमेंट 100% आहे, ते पण गव्हर्नमेंटमध्ये. तर नेक्स्ट एक्झामचं सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्यानंतर पाहिलं असता आयएस, हे सुद्धा एक्झाम आपण नेक्स्ट एक्झामच्याच कम्पॅरेटिव्ह आपण घेऊ शकतो. 3च कॉलेजेस आहेत आणि तिन्हीची प्लेसमेंट जर पाहिलं असतं टॉपचीच प्लेसमेंट आहे किंवा जर पाहिलं असतं जे शास्त्रज्ञ लोक आहेत ते या कॉलेजमधनच या ठिकाणी बाहेर आलेले आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन इंजिनिअरिंग साठी, तो आहे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल करणार आहेत पण सिव्हिल पेक्षा थोडंसं काय ऍडव्हान्स पाहिजे असेल तर ते आर्किटेक्चर ऑप्शन आहे तुम्हाला. याच्यासाठी तुम्ही नाटाची एक्झाम या ठिकाणी देऊ शकतात. ज्याही तुम्हाला स्लाइड दिसत आहेत त्या स्लाइड प्रत्येक एक्झामच्या वेगळा ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. कुठल्याच एक्झामचा कॉमन फॉर्म नाहीये, प्रत्येक एक्झामसाठी वेगळा तुम्हाला ऍप्लिकेशन देणं आवश्यक असणार आहे. यानंतर नेक्स्ट एक्झाम आहे बीट सॅट. आता बीट सॅटचा जर विचार केला असता हे जे एक्झाम येते या एक्झामचा क्रम ऍक्च्युअली खूप वरच्या ऑर्डरमध्ये येतो, पण या एक्झामला मी खाली घ्यायचे 2-3 रिझन आहेत. फर्स्ट रिझन आहे ह्याचं सर्वात मोठं रिझन की या कॉलेजची फीस सगळ्यात जास्त फीस आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचा जर आपण विचार केला तर या कॉलेजची सर्वात जास्त आपण फीस जर विचार केला तरी काय हरकत नाहीये. आणि यानंतर हे कॉलेज आहे प्रायव्हेट कॉलेज, बरोबर, आणि या ठिकाणी डिग्री मिळते आपल्याला बीईची. तर या 3 रिझनमुळे मी हे कॉलेज खाली ठेवलं आहे. पण जर आपण जर विचारत असाल की या कॉलेजचा क्रम खरं पाहिला तर कुठल्या एक्झामिनेशनच्या कम्पॅरेटिव्ह आहे तर माझा आन्सर असेल यानंतर म्हणजे सांगायचं असेल तर जेई मेन्स, आयसर, नेक्स्ट आयएस आणि बीट्स या ठिकाणी आपण या एक्झामला सस्टेन ठेवू शकतात कारण त्या लेवलची या ठिकाणी कॉलेजेस आहेत. सोबतच त्या कॉलेजेसचं जे प्लेसमेंटचं जे पॅकेज आहे ते खूप या ठिकाणी चांगलं लार्ज पॅकेज आपण कन्सिडर करू शकतो. तर त्या ठिकाणी आपण बिट्स पिलानीला या ठिकाणी कन्सिडर करायला हरकत नाहीये. आता आपण नेक्स्ट एक्झामचा जर विचार केला असता बिट्स पिलानी नंतर बीआयटी वेल्लोरचा आपण विचार करू शकतो. या ठिकाणी इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी सध्याला फॉर्म सुरुवात आहेत. याची डेट जवळपास आपल्याला मार्च पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. पण या एक्झामचा विचार केला जे विद्यार्थी फर्स्ट सिलेक्शन लिस्ट मध्ये सिलेक्ट होतात या विद्यार्थ्याला फीस लागते 2,80,000. पण सेकंड, थर्ड, फोर्थ मध्ये जसं जसं जातात तर या सिलेक्शन लिस्ट अनुसार या कॉलेजच्या फीस पण वाढत राहतात. ओव्हरऑल कॉलेज सांगायचं झालं तर प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आहे, चांगल्या प्रकारचं कॉलेज आहे आणि या ठिकाणी पॅकेजचा पण आपण विचार केला असता बरेच चांगले पॅकेजेस या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. आता नंतर व्हीआयटी सुद्धा जर पाहायला गेलं तर प्रायव्हेट आहे पण जुनं कॉलेज आहे, प्लेसमेंट रेशिओ चांगला आहे, त्याच्यामुळे मी या कॉलेजला वरती ठेवलं आहे. तर यानंतर अदर दॅन आतापर्यंत ज्या एक्झाम्स होत्या या एक्झाम्स आपण पाहिला असतं सेंट्रली जरी म्हटलात कंडक्ट होणाऱ्या एक्झाम्स आहेत तरी हरकत नाहीयेत. पण यानंतर जे एक्झाम सांगत आहेत ह्या फक्त आणि फक्त स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या एक्झाम्स आहेत. यामध्ये
काही कोर्सेसला सायन्सचा विद्यार्थी जाऊ शकतो, आर्ट्सचा पण जाऊ शकतो आणि कॉमर्सचा पण जाऊ शकतो. बऱ्याच वेळेस असंही पाहण्यात आले की बऱ्याच विद्यार्थ्याला जायचं असतं हॉटेल मॅनेजमेंटला, पण सध्या 12वीला घेतात त्यांनी सायन्स का घेतात? कारण ज्यावेळेस आपण सायन्स घेतो त्यावेळेस आपल्यासाठी सर्व शाखामध्ये ऍडमिशन घ्यायला या ठिकाणी परवानगी असते किंवा आपण इलिजिबल असतो. पण काही जर आपण आर्ट्स घेतलं त्या ठिकाणी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया येतात आणि त्यामध्ये आपण डिस्क्वालिफाईड होऊ नये म्हणून काही विद्यार्थी सायन्स मधूनच या ठिकाणी ट्राय करत असतात. तसं पाहिलं असता आपण LLB जे लॉ आहे, लॉचाही या ठिकाणी आपण विचार करू शकतो. जवळपास 5 इयरचा कोर्स आहे, याच्यासाठी आपण ऍडमिशनचा विचार करू शकतो. नेक्स्ट आहे हॉटेल मॅनेजमेंट. आता हॉटेल मॅनेजमेंट बद्दल जर सांगायचं म्हटलं, आपल्या भागात जर विचार केला असता किंवा जसं आपण महाराष्ट्रातलं काही हॉटेल मॅनेजमेंटला विचार करायची पद्धत वेगळी आहे, पण ऍक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट तसं नाही. ऍक्च्युली खूप वेगळा स्टँडर्डचा कोर्स आहे. ज्या फॅमिलीचं थोडंसं बॅकग्राऊंड या रिलेटेड आहे त्या फॅमिलीतलं मॅक्झिमम मुलं हॉटेल मॅनेजमेंटसाठी या ठिकाणी जात असतात. तर याचीही सुद्धा एंट्रन्स एक्झाम होते, लॉची सुद्धा एंट्रन्स एक्झाम होते. प्रत्येक एक्झामचे तुम्हाला फॉर्म भरावे लागतात. ठीक आहे. तर यानंतर आहे तुमचं बॅचलर ऑफ डिझाईन. जसं तुम्हाला BR सांगितलं त्याच प्रकारे एक डिझायनिंगचाही कोर्स आहे. याच्यामध्ये आपण पाहिला सर जे हे सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे, यामध्ये पण ऍडमिशन आपण घेऊ शकतो. यासाठी सुद्धा आपल्याला सायन्स कंपल्सरी लागतं या कोर्सला. ठीक आहे. अदर 2 कोर्सेसला एनी बॅकग्राऊंड एक्सपेक्टेबल आहे, पण या कोर्सला कंपल्सरी सायन्स लागतंच. नेक्स्ट आहे तुमचा BBA, BCA, BMS. ओके, हे BMS म्हणत आहे, BAMS म्हणत नाही. ठीक आहे. तर या कोर्सेसला जर आपण 2024 ची जे काउन्सिलिंग पाहिली असेल तर 2024च्या काउन्सिलिंग किंवा 2024 मध्ये या एंट्रन्सला आपण सुरुवात झाली. अगोदर हे कोर्सेस सुद्धा फक्त आणि फक्त 12वीच्या मार्क्स वरती मिळत होते, पण लास्ट इयर पासून या कोर्सेसला सुद्धा एंट्रन्स एक्झाम चालू झाली. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षी एंट्रन्स एक्झाम न दिल्यामुळे लॉस झाला होता. तर यावर्षी अशी चूक होऊ नये तर याच्यासाठी आपण एंट्रन्स एक्झाम देऊन या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतात. तर तुम्हाला एक प्रकारे सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये येणारे कोर्सेस सोबतच या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंग अंतर्गत येणारे कोर्सेस, या सर्व कोर्सेस बद्दल मी जे काही तुम्हाला मग सांगितलं की CET एंट्रन्स एक्झाम व्यतिरिक्त हे सुद्धा ऑप्शन किंवा हे सुद्धा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसे मी तुम्हाला आज प्रत्येक कोर्स बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली, या प्रत्येक कोर्सची इन डिटेल इन्फॉर्मेशन हे सुद्धा मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये देणार आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला ऑप्शन राहायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं मगाशी त्या सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना रिझल्ट हातात आल्यानंतर विचार करत बसून नंतर पर्याय ऑप्शन किंवा अननेसेसरी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यापेक्षा जर आपली स्टडी लो असेल, आपली स्टडी तेवढी या ठिकाणी वाटत असेल की कॉन्फिडेंटली आपल्याला हे चांगले कॉलेजेस मिळू शकत नाहीयेत, तर आत्ताच तुमचे 1000-2000 रुपये एक्स्ट्रा जातील, पण आपल्या हातात ऑप्शन राहील. लक्षात घ्या, फॉर्म भरला, एक्झाम दिली, याचा अर्थ असं नाही की आपल्याला त्या कोर्सला जायचंय, पण आपण फॉर्म भरला, एक्झाम दिली, या ठिकाणी जर त्या कोर्सेसचा रिझल्ट, त्या एक्झामचा रिझल्ट चांगला आला तर आपल्याला मल्टिपल एक्झाम आपल्या हातात असतील. आणि हातात असल्यामुळे आपल्याला त्या मोमेंटला विचार करायला एक संधी राहील की मला कुठे जायचंय आणि मी कुठे जाणार, कशावर ठरवणार, माझे कशामध्ये चांगले मार्क्स आहेत याच्यावरून आपण ठरवू शकतो. की ज्या विद्यार्थी थोडंफार कन्फ्युजन आहे, जे विद्यार्थ्याचे मार्क्स कमी आहेत, हे या विद्यार्थ्यासाठी. पण एखाद्या विद्यार्थ्याचं एमच आहे IIT, NIT, CUET, VCET, तर या विद्यार्थ्याला या गोष्टीत पडायची सुद्धा काही आवश्यकता नाहीये. पण असे विद्यार्थी फक्त आणि फक्त 2% आहेत, पण बाकीच्या 98% साठी हा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, या जे तुम्हाला टॉप 10 कॉलेजेस किंवा IIT, NIT जरी विचार केला तर महाराष्ट्रातील ओव्हरऑल 10% विद्यार्थी सिलेक्ट होतील या IIT, NIT प्लस आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्रातील टॉप 10. बाकीचे विद्यार्थ्यांसाठी या कोर्सेसचा विचार करणं गरजेचं असणार आहे. जर काही शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सून ऍज पॉसिबल मी प्रत्येक कमेंटचा आन्सर द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे.